खोलमारा जेतपूर परिसरात अवैध वृक्षतोडीचा सपाटा. वृक्षतोडीच्या नियमांना तिरांजली. वन विभागाची लाकूड ठेकेदारांशी आर्थिक साठगाठ की अक्षम्य दुर्लक्ष. लाखांदूर तालुक्यात वृक्षतोड ही एक गंभीर समस्या आहे. कारण यामुळे हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, जैवविविधतेचा ह्रास, पूर आणि दुष्काळ, प्रदूषण वाढते, प्राण्याचे अधिवास नष्ट होतात, मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होत आहे, ज्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडून पर्यावरणाचे मोठे नुकसान होते आणि मानवी जीवन धोक्यात येते. मात्र मानवाने स्वतःच्या स्वार्थाकरिता निसर्गालाच दावणीला बांधले आहे. शासकीय स्तरावर झाडे लावा, झाडे जगवा या मोहिमेचा करोडो रुपया खर्च करून कितीही उद्घोष होत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर आहे. वृक्षतोड थांबत नाही. लाखांदूर वनपरिक्षेत्र हद्दीतील दिघोरी बीटांतर्गत येणाऱ्या खोलमारा जेतपूर परिसरात शेतकऱ्यांच्या शेतबांधावरील राजरोसपणे होत असलेली वृक्षांची कथा ही बाब नित्याचीच झाली आहे. अनेक वर्षे जुनी असणारी ही झाडे शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून कापण्याचा सपाटा सर्रास सुरू असल्याचे चित्र तई पुलाचे बाजूने जाणाऱ्या खोलमारा पांदण रस्त्यालगत शासकीय जागेवर असून या परिसराला लाकूड आगाराचे स्वरूप आल्याचे दिसत आहे. यात वन विभागाकडून वृक्षतोडीची परवानगी मिळाल्यावर वन विभागाचे कार्यपरवान्यातील अटींची अंमलबजावणी करणे, जागेची पाहणी करणे, तोडलेल्या झाडांच्या लाकडाची संख्या योग्य असल्याची खात्री करून विल्हेवाट लावणे आणि तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण करवून घेणे हे असते. वन अधिकारी जागेची पाहणी करतात, परवानगी देताना त्यामध्ये सुरक्षितता, पर्यावरणाचे नियम जसे मोहरावरील फळझाडे, पक्षी घरटे किंवा साप यांची काळजी घेणे आणि नुकसान भरपाईचे नियम तपासणे अशा वृक्षतोडीच्या शासकीय नियमांना तिरांजली देत आहेत का वृक्षतोड करणारे ठेकेदार व वन विभागाचे कर्मचारी यांचे आर्थिक तर नाही की वन विभाग या गंभीर समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच काय तर खसरा एका गटाचा व दुसऱ्या शेती गटातून असे प्रकार होत असता तालुक्यात वृक्षतोडी विरोधात कार्यवाही होताना दिसत नाही. असा संशयित प्रश्न असून अवैध वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदारांना कुणाचे अभय आहे. करिता तालुका तथा जिल्हा वन विभागाने तात्काळ या वृक्षतोडीची चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कायदेशीर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी पर्यावरण तथा निसर्गप्रेमींकडून आता जोर धरू लागली आहे.